दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची चैत्रयात्रा काल भाविकांच्या अलोट गर्दीत आणि उत्साहात पार पडली। या यात्रेदरम्यान संपन्न केदारनाथांचा यमाई देवी आणि जमदग्नी ऋषींच्या विवाह सोहळ्यासाठी निघणारा लवाजमा भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो। काल सूर्यास्तानंतर यमाई मंदिरात जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रांताधिकारी समीर शिंगटे, देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, तहसीलदार माधवी शिंदे यांच्यासह देवस्थान समिती आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत असंख्य भाविकांच्या साक्षीने विवाह सोहळा पार पडला। ज्योतिबाच्या नावाने चांगभलं ज्योतिबा चैत्रयात्रा 2024 आता सांगतेकडे चाललेली आहे। आता आपण यमाई देवी मंदिरात समोर उभे आहोत। यमाई देवी आणि जमदग्नी ऋषी यांचा विवाह सोहळा काही वेळा तिथं संपन्न होतोय। या सोहळ्याचं धार्मिक महत्त्व नेमकं काय आहे ते इथल्या श्रीपूजकांकडून आपण जाणून घेऊयात। आता नेमका मंदिरामध्ये जो विवाह सोहळा होणार आहे त्याचं धार्मिक महत्त्व काय आहे? वास्तविक बघायला गेलं तर तो धार्मिक उत्सव आणि सोहळा हा आई रेणुका माता, जिला आपण माई म्हणून केदारनाथाने हाक मारलेली होती, त्या मातेचा विवाह सोहळा वास्तविक बघायला गेलं तर भाविक भक्तांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा गैरसमज आहे। वास्तविक बघायला गेलं तर या विवाह सोहळ्याचा सहसंबंध कृतयुगाशी जोडला गेला जातो। ज्यावेळेस जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता ज्यावेळेस जंगलामध्ये आश्रमामध्ये राहत होते, त्यावेळेला गांधी पुत्र विश्वामित्र ज्यावेळेला त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्यामध्ये एक अशा पद्धतीचा वाद झाल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं की रक्तपात झाला। याचं सविस्तर वर्णन सांगायचं म्हटलं तर जास्त वेळ जाणार, त्यामुळे मी थोडक्यात सांगतो। आणि त्यानंतर रेणुका मातेचा वध परशुरामाने केल्यानंतर त्यावेळेला परत तुला काय पाहिजे असं विचारल्यानंतर जमदग्नी ऋषींनी त्यावेळेला मला ही शक्ती पाहिजे, शक्तीचा निपात झाला तर जग शक्तिहीन होईल असं सांगितल्यानंतर मात्र हे आपण केलं असं तर जगामध्ये असा प्रघात पडेल। त्यामुळं भाविक द्वापार युग आणि कलियुगाच्या संधिकालामध्ये ज्यावेळेला केदारनाथ प्रकट होतील त्यावेळेला जमदग्नी ऋषी आणि आई रेणुका यांचा विवाह सोहळा होईल। आणि त्यामध्ये वास्तविक बघायला गेलं तर केदारनाथ हे मूळ स्वरूप ज्याला आपण ज्योतिबा, रवळनाथ, सौदागर ह्या अनेक नामानं ओळखतो, त्यामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश, चौथा जमदग्नी ऋषी आणि कोटी सूर्याचं तेज म्हणजे ती ज्योत, आणि त्या ज्योतीला कानडी बा प्रत्यय लागल्यामुळं ज्योतिबा हे नामकरण झालं। आणि ज्या वेळेला हा विवाह सोहळा होतो त्यावेळेला ब्रह्मा वेगळा होतो, विष्णू वेगळा होतो, महेश वेगळा होतो, कोटी सूर्याचं तेज वेगळं होतं, आणि त्यामध्ये फक्त राहतं ते म्हणजे कोण? जमदग्नी ऋषी। जमदग्नी ऋषी हे क्रोधाचं प्रतीक आहे। दुधारी शस्त्र ज्याला म्हटलं जातं ते कट्यार, ह्या कट्याराचा आणि आई रेणुका मातेचा म्हणजे यमाईचा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होतो। आणि केदारनाथ या विवाह सोहळ्याला उपस्थित राहतात। वास्तविक पाहायला गेलं तर आपण काय केलेलं आहे की देवांचे नातेसंबंध जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर वास्तविक कोणतंही आई बहीण असं नातं या ठिकाणी कोणतंही नाही आहे। या ठिकाणचा आई महालक्ष्मीनं केदारनाथानं या ठिकाणच्या देवीला करवीर, कोल्हासूर, महिषासूर या राक्षसांचा वध करण्यासाठी ज्यावेळेला या ठिकाणी बोलावलं, त्यांचा निपात केल्यानंतर हे जात होते परत, त्यावेळेला आई महालक्ष्मीने त्यांना इथं थांबवून घेतलं, तुला या ठिकाणी राज्याभिषेक करतो। आणि त्या राज्याभिषेकाला सुद्धा आई यमाईला निमंत्रण दिलेलं नव्हतं। आणि त्यावेळेला केदारनाथ या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी कपाट लागलं जातं, त्याला द्वार कवाड म्हटलं जातं। वास्तविक बघायला तर हे कवाड ज्ञान आणि अज्ञान याचा आहे, त्यामधला पडदा आहे। आणि एवढी गोजीरवाणी सुंदर सुस्वरूप अशी मूर्ती माझ्या समोर आल्यानंतर अनेक दिवसांनी मी माझ्या भावाला पाहिल्यानंतर माझी खडतर नजर केदारनाथाला लागेल म्हणून आई या ठिकाणी आज कपाट लावण्याचं काम केलं जातं, दरवाजा लावण्याचं काम केलं जातं। असा हा भक्तिमय सोहळा, असा हा उत्साहमय सोहळा ज्या गुलालामध्ये न्हावून निघाला जातो, जो गुलाल मुक्तीचं प्रतीक आहे। आणि त्यामुळे एवढं उधाण या ठिकाणी पाहिल्यानंतर प्रत्येक भाविक भक्ताचं मन
आनंदानं आणि उत्साहानं काय होईल, भरभरून जाईल. वास्तविक बघायला तर आपल्या संस्कृतीमध्ये अशा पद्धतीचं सोहळे अनेक आहेत. मग पंढरीची वारी असेल, त्यानंतर जगन्नाथपुरीचा रथोत्सव असेल, काशी, गया, मथुरा या ठिकाणचे अनेक प्रकारचे असे सण उत्सव असतील. मात्र हा आगळा वेगळा उत्सव आणि तोही चैत्र महिन्यामध्ये रखरखत्या उन्हामध्ये, आणि त्या रखरखत्या उन्हामध्ये हा इतका उत्साह, या ठिकाणी आबाल वृद्ध बालक तल्लीन होऊन नाचतात. हे या सोहळ्याचं वैशिष्ट्य. तर हे महत्त्व होतं यमाई देवी आणि जमदग्नी ऋषींच्या विवाह सोहळ्याचं आणि त्यानिमित्त भरणाऱ्या या चैत्र यात्रेचं. चैत्र यात्रेच्या निमित्तानं आपण हे महत्त्व जाणून घेतलं. ज्योतिबा डोंगरहून कॅमेरामन जितेंद्र शिंदेसह मी कृष्णा जमदाडे, यस न्यूज.